नमस्कार मित्रांनो, मी सचराज तुमचा मित्र तुमच्यासाठी या ठिकाणी काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून कल्की अवतार संदर्भात बऱ्याचशा बातम्या येत आहेत. बरेचसे जे प्रचारक आहेत, कल्की प्रचारक, त्यांचा दावा असा आहे की कल्की अवतार पृथ्वीवर अवतरले आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने पृथ्वीला बॅलन्स करतायत, पृथ्वीवरचे सर्व नियोजन करतायत. अशा प्रकारचे काही दावे जे आहेत ते या ठिकाणी आपण सोशल मीडियावर, यूट्यूबवर बघू शकतात. मला त्या कल्की प्रचारक जे आहेत त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत या ठिकाणाहून, की जर का कल्की अवतार आलेले आहेत आणि ते आपल्या पद्धतीने पृथ्वी बॅलन्स करतायत, तर मग त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? ते कुठल्या प्रकारे धरतीला बॅलन्स करतायत? ते कुठे कुठे राहतात, कुठे राहत नाहीत? त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत? त्यांच्या शब्दांना किती मान आहे या पृथ्वीवर आणि कुठल्या क्षेत्रात त्यांचं वर्चस्व आहे, कुठल्या क्षेत्रात त्यांचा परिणाम जास्त आहे? या गोष्टींचं उत्तर जर ते कल्की प्रचारक मला देऊ शकतील तर अतिशय आभार व्यक्त करेन मी त्यांचा. कारण ते कल्की प्रचारक जे आहे ते खूप प्रमाणात आजकाल सांगतायत की कलियुगात कल्की अवतार अवतरले आहेत आणि त्यांचं काम जे आहे ते विविध ठिकाणी व्यवस्थितरित्या करतायत. मला त्यांना एवढंच विचारायचं या ठिकाणाहून, की जर का ते अवतरले आहेत तर त्यांचं नाव काय? ते कुठल्या नावाने भ्रमण करतायत? त्यांच्या कामाची पद्धत काय? त्यांच्या शब्दांना किती आदर आहे? त्यांचे किती शब्द खरे ठरतायत? कुठे कुठे त्या शब्दांचा जो असर आहे तो दिसतोय, परिणाम दिसतोय, छाप दिसते. प्रत्येक राज्यात विविध ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे जे कल्की प्रचारक आहेत ते त्यांचं स्वरूप तुम्हाला दाखवत असतात. आणि माझं पण कर्तव्य आहे की मी आपल्या महाराष्ट्रीयन जनतेला सुद्धा या संदर्भात काही माहिती देऊ इच्छितो. काही प्रश्न त्या कल्की प्रचारक जे आहेत त्यांना विचारू इच्छितो या ठिकाणाहून. जर का ते आहेत तर ते कुठल्या कुठल्या क्षेत्रात पोहोचले आहेत, कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांचा परिणाम होतोय, कुठल्या देशात त्यांचा परिणाम होतोय अस्तित्वाचा, तो जर आपल्याला कळाला तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आनंद व्यक्त होईल आणि आपण नक्कीच त्यांच्या येण्याचा जो आहे तो गर्व बाळगू. त्यांचं अस्तित्व बऱ्याच ठिकाणी नाकारलं जात आहे, बऱ्याच ठिकाणी त्यांना हिणवलं जात आहे. म्हणून माझे काही प्रश्न आहेत त्या कल्की प्रचारकांना, की जर अशा प्रकारे त्यांच्या अस्तित्वावर बोट ठेवला जात असेल तर मग आपला जो आपण प्रचार करत आहात त्या प्रचाराला काही अर्थ उरत नाही. म्हणून त्यांच्या अस्तित्वावर जर आपण चर्चा करत आहात तर त्यांचा मान आणि सन्मान हा दोन्ही सांभाळण्याची पण जिम्मेदारी तुमची आहे. ती पण सांभाळा. आणि जर अवतार आपल्याला जाणवत असतील कुठे तर त्या गोष्टीचा मान ठेवा. त्यांचा जर स्पर्श कुठे जाणवत असेल तर त्याचा पण मान ठेवा.
जेणेकरून कुठल्याही कोपाला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. समजदार आहात, नक्कीच समजाल अशी आशा करतो. आपला मित्र सचराज.